आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीचं खरं महत्त्व आणि ती इतक्या भक्तिभावाने का साजरी केली जाते ते. आषाढ महिन्यातील एकादशी म्हणजे आषाढी आणि ही एकादशी देवशानी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. कारण या दिवशी भगवान विष्णू स्वतः 4 महिन्याच्या योगनिद्रेत जातात आणि चतुर्मास सुरू होतो. या दिवशी महाराष्ट्रातून लाखो हजारो वारकरी विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचतात. ही चालणारी भक्ती म्हणजे वारी. वारी म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ही आहे श्रद्धेची आणि भक्तीचा मोठा उत्सव. आषाढी एकादशी उपवासाची असते, पण अन्न टाळणं म्हणजे उपवास नाही. खरं तर वाईट विचार, अहंकार, राग, लोभ यांचा त्याग म्हणजे आषाढीचा उपवास होतो. या दिवशी मन शांत ठेवून, राग, लोभ विसरून सर्वांच्या मनात विठुरायांचं नामस्मरण असतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव या सर्व संतांनी खऱ्या अर्थाने आषाढीला भक्तीचं स्वरूप दिलं आहे. त्यांच्या अभंगातून विठुरायाच्या भक्तीतच सर्वात मोठं आत्म्याचं सुख आहे असं सांगितलं जातं. ही एकादशी साजरी केली जाते कारण ती आपल्याला स्वतःच्या अंतःकरणात डोकवायला, मन शांत ठेवायला, विठुरायांच्या भक्तेत, श्रद्धेत लीन व्हायला शिकवते. आषाढी एकादशी पावसासारखी येते, भिजवून जाते आणि आपल्या हृदयात विठुरायांचं नाव ठेवून जाते. ही एक भावना आहे जी चालते, गाते आणि शेवटी आपल्या आत्म्यात विसावते. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनेक व्हिडिओंसाठी फॉलो करा.